राजस्थानच्या कोटा शहरात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा मोर्चा। नीट पेपर लीकवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थनार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 नगरसेवक एकवटले। ओमराजेंचा निर्णय सर्व नगरसेवकांना मान्य असेल, त्यांच्या निर्णयामुळे मतदारसंघाला फायदाच होईल, नगरसेवकांनी व्यक्त केली भूमिका। नाशिकच्या सिन्नरमध्ये खासदार राजाभाऊ वाजे समर्थकांकडून घोषणाबाजी। वाजे यांच्या घरी समर्थकांची गर्दी। ऑपरेशन टायगर विरोधात दिल्या घोषणा। बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन। रस्त्यावर दूध आणि भाजीपाला फेकून शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शेतकरी आंदोलन करत असल्याची माहिती। मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती। काल अश्विनी जोशींची MMRDA विभागात झाली होती बदली। भंडाऱ्यामध्ये 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी। वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका, तर पावसाचा शेतीसाठी फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिधावाटप थांबवलं, तर वाहतूक रोखण्यासाठी सीमेवर बॅरिकेड्स। काश्मीरमध्ये गेल्या 9 दिवसांपासून सरकार विरोधात आंदोलनं। पाकव्याप्त काश्मीरच्या अनेक भागात इंटरनेट सेवेवर बंदी। अफगाणिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या वनडेत कर्णधार शुभमन गिल आणि ईशान किशनने झळकावलं दणदणीत शतक। गिलचे 154 तर ईशान किशनची 125 धावांची खेळी। दोघांच्याही शतकाच्या बळावर टीम इंडियाचं अफगाणिस्तानसमोर 403 धावांचं लक्ष्य। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।